नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे भरपूर दिवसाचे म्हणजे 15 दिवस झाले असतील. तर देव मला साफ करायचे होते. तर पितांबरी घेतली त्यासाठी. तर असं दररोजची देवपूजा चालते. हळदी कुंकू लावल्यामुळं देव असे खराब होतात. तर खूप खराब झाले होते ते. तर मग पितांबरीने मला देव साफ करायचे होते. तर मी तसं लिंबू आणि मीठ घेत असते, पण आता लिंबू संपले होते, त्यामुळं मग म्हटलं आता पितांबरीनेच साफ करूया. तर इथे पितांबरीने मी अशी कोरडीच पितांबरी घेऊन म्हणजे देवाला लावत असते. तर देव असे बोटाच्या साहाय्याने चोळत असते आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 पाण्याने मी इथे देव धुवून घेतले होते. तर असं दररोजचं आपलं देवाला काही म्हणजे असं दररोज असं पितांबरी किंवा लिंबून असं घासून घेणं होत नाही. तर मग असं 15 दिवसाला महिन्याला असं देव स्वच्छ केले तर मग छान वाटतं देव पण, आणि देवपूजा करायला पण छान वाटतं. तर एकादशीच्या दिवशीच मला करायचं होतं, पण मग देव साफ करायचे होते, पण त्या दिवशी पण घाईच होती माझ्याकडे, म्हणजे घाई गडबडीने मग मी काही म्हटलं आता शांततेनेच करावे लागतात ते पण. आणि श्रेया शाळेत गेल्यामुळं मी ते करायला बसले होते. श्रेया जर घरी असली तर मग लेकरं घरी असले तर लेकराचंच आवरण्यात आणि त्यांचा डबा करून देणं अगोदर, म्हणजे शाळेत जायच्या अगोदर काही होत नाही. तर निवांत असं शाळेत गेल्यानंतरच मग असं देवपूजा अशी देवांची देव साफ करणं हे ते होत असतं. आणि इथे मला देवघर पण साफ करायचं होतं. तर मला त्यामध्ये पीस टाकायचा होता नवीन, आणि जो अगोदरचा होता तो काढून घ्यायचा होता. आणि नवीन हा जी कस्टमरनं ब्लाऊज आणला होता माझ्याकडे शिवायला त्यामधला पीस उरलेला होता. तर छान होता काठपदर साडीमधला. तर मला तो देवघरामध्ये टाकायचा होता आणि व्यवस्थित चौकोनी आकाराचा कापून घ्यायचा होता. तर इथं तेच चाललं होतं माझं, व्यवस्थित कापणं. आणि छान होता, आबोली गुलाबी कलर होता त्याचा. म्हणजे गुलाबी म्हणून पण नव्हता, मस्त होता, छान असा आबोली कलर होता. तर त्यानंतर मग जो तो पीस कट करून घेतलेला तो मी यामध्ये म्हणजे देवघरामध्ये आथरून घेतला, दिवा लावला अगोदर. आणि मग जे फोटो होते देवीचे फोटो, स्वामी समर्थाचे फोटो, ते मी पुसून घेतले आणि ते छान असे लावणं सुरू होते. आणि वरती देवी आहे, दिवाळीची देवी आहे महालक्ष्मीपूजनची. तर ती पण वर ठेवलेली होती, ती पण स्वच्छ पुसून घेतली. देवी खाली पण मी छान असा कपडा टाकला स्वच्छ. आणि नंतर मग देवघरातले असे फोटो ठेवून दिले. त्यानंतर मग जे कवड्या ठेवते मी प्लेटमध्ये ती प्लेट ठेवली. कृष्ण आहे माझ्याकडे आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती ती अशी व्यवस्थित ठेवून दिली. छान अशी पूजा झाली, केली मी. नंतर हळद कुंकू लावली, सर्व देवांना देव ठेवून घेतले आणि हळद कुंकू लावली. आणि पाण्याचा लोटा आहे तो पण घासून घेतला, तो पण खराब झाला होता. तर छान वाटतं असं 15 दिवसाला महिन्याला असं देवघर पूर्ण डीप क्लीन केली तर देवघराची प्रसन्न वाटतं आपल्याला पण. म्हणजे दररोजची देवपूजाच्या गडबडीत म्हणजे देवपूजाच होते, बाकीचं होत नाही. तर अशी 15 दिवस महिन्याला जर असं देवघर साफ केलं, डीप क्लीन केली तर छान वाटतं. तर म्हणजे देवघर बिना पायऱ्याचंच होतं. तर मला आता यामध्ये पायऱ्या घ्यायच्या आहे, काही दिवसानं पायऱ्या घेणार आहे मी. यामध्ये 3 पायऱ्या असतात, तर त्या घ्यायच्या आहे मला. तर देवघर घ्यायला खूप वर्ष झाले मला. तर असंच मार्गशीर्ष महिन्यात घेतलेलं होतं मी हे देवघर. तर माझ्या मशीनच्याच पैशावर घेतलेलं होतं. जे मी ब्लाऊज शिवते पैसे येतात, तर त्या पैशामध्येच मी देवघर घेतलं होतं. तर त्यामध्ये पायऱ्या नव्हत्या, तर मग नंतर पायऱ्या बनवून घ्यायच्या होत्या मला. तर आता कधीतरी गेले म्हणजे असं कुठे गावाला गेले तर मी आणणार आहे पायऱ्या त्यामध्ये. आणि नंतर हे ढवळ्या कलरचे फुलं होते, तर पिवळ्या कलरचे आणि लाल कलरचे आता कमीच भेटतात.
तर ढवळ्या कलरचे जास्त होते, तर 2-3च लाल कलरचे दिले होते त्या ताईने. तर मग ते मी काल परवाच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला त्यांना ठेवून घेतले होते. तर अशी छानशी पूजा झाली माझी. आणि जे आता गुरुपौर्णिमापर्यंत स्वामी समर्थाचं पारायण सुरू आहे, तर मी पण ते म्हणजे करणार, म्हणजे सुरू केलेलं आहे मी 9 तारखेपासून, म्हणजे गुरुवारपासून. तर म्हणजे जेवढे पारायण होईल तेवढे मला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे. तर दररोजचे 3 अध्याय असे असे वाचायचे आहे. 3 किंवा 4 आपल्याकडून जसं होईल तसं ते पारायण वाचायचं आहे. दररोजचे अध्याय वाचायचे आहे. तर म्हणजे स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत असं पारायण आहे. तर ते वाचायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. तर खाली पिवळा कलरचा पीस आहे, त्यावरती स्वामी महाराजांचं पारायण. तर छान अशी पूजा झाली ते, आणि खूप छान वाटत होतं देवघर स्वच्छ केल्यामुळं. तर इथे शिवायचे राहिलेले ब्लाऊज, तर 1 2 3 4 5 6 ब्लाऊज, आणि हे एक ब्लाऊज कट केलेला आहे 6, आणि हे एक 7. तर हे एकच ताईचे आहेत 7 ब्लाऊज, आणि हे 3 एका ताईचे आहेत, म्हणजे काकूचे आहेत ते 3. 1 2 आणि 3, 7 आणि 3 10, आणि हे एक 11, आणि हे आहे एक 12 ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत. तर आता मी हे जे ब्लाऊज आहे, तर याचे 3-4 पिसाची म्हणजे कटिंग करून घेणार आहे. तर हे अस्तरचं ब्लाऊज, म्हणजे कट केलेलं आहे, तर हेच ब्लाऊज याच्यावरतीच मी कटिंग करून घेणार आहे. एका ताईचे आहेत ते सगळं, आणि नंतर मग हे 3 कट करणार आहे. तर चला तर इथे 11-12 ब्लाऊज माझ्याकडे येऊन पडलेले आहेत. तर आता मला ते दररोज 2-2 शिवून काढायचे आहे. 2 किंवा 3 कामानुसार माझ्या घरातलं काम जेवढं लवकर आवरेल तेवढं लवकर मला ब्लाऊज शिवण्यासाठी बसायचे आहे. आणि हे ब्लाऊज लवकरात लवकर देऊन टाकायचे आहे. 12-13 ब्लाऊज आहे. आणि आता काही दिवस मी थोडे दिवस काही घेणार नाही, कारण म्हणजे हे अगोदरचे ब्लाऊज ते देऊन टाकणार आहे. आता ब्लाऊज म्हणजे आलेले असतात, तरीसुद्धा काही बायका आणून टाकतात माझ्याकडे. मी जर म्हटले त्यांना 15 दिवस, महिनाभर होणार नाही, तरीसुद्धा आणून टाकतात. तर माझे ब्लाऊज छान असे म्हणजे फिटिंगला बसतं त्यामुळं. तर आता घरातले कामं आणि यूट्यूबचं बघून माझ्याकडून काही जास्त, म्हणजे दररोज 1 किंवा 2च ब्लाऊज काढते मी. त्यामुळं हे एवढे ब्लाऊज पडलेले आहेत माझ्याकडे. तर आता दररोज 2-3 ब्लाऊज असे शिवून द्यायचे आहे. तर इथे ब्लाऊज कटिंग करणं सुरू होतं माझं, आणि एकच ताईचे भरपूर ब्लाऊज म्हणजे आलेले आहेत. तर ब्लाऊजची कटिंग करून ठेवली की मग सोपं जातं शिवण्यासाठी. ब्लाऊजच कटिंग करायला खूप वेळ लागतो. तर आता इथे ब्लाऊजची म्हणलं 3-3, 4-4 ब्लाऊजची कटिंग करून ठेवावी, आणि नंतर कामं झाले की मग सोपं जातं शिवण्यासाठी. तर असं अगोदर गोल्डन कलरचं केलेलं होतं मी ब्लाऊज, हे कट केलेलं होतं. तर तेच मी या पिसावरती, म्हणजे अस्तरवरती ठेवून ते ब्लाऊज कट करत होते. किंवा पेपर कटिंग पण आहे माझ्याकडे, ती पण ठेवत असते, आणि ब्लाऊज कट करून घेत असते. कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.